नमस्कार. टॅली प्राईम वापरताना अनेकदा असं होतं की हवा तसा रिपोर्ट मिळत नाही, बरोबर? तर मग काळजी नसावी. आज आपण टॅलीच्या एका अशा दमदार फीचरबद्दल बोलणार आहोत जे डेटाला खऱ्या अर्थाने कामाला लावेल. चला तर ओडीबीसीच्या दुनियेत एक चक्कर मारून येऊया. आजकाल व्यवसायाला फक्त साध्या-सुध्या रिपोर्ट्सची नाही तर एकदम आकर्षक डॅशबोर्ड्स आणि सखोल विश्लेषणाची गरज असते, नाही का? पण टॅलीमध्ये हे सगळं बनवणं थोडं अवघड जातं. इथेच खरी अडचण सुरू होते, जिथे डेटा असूनही तो हवा तसा वापरता येत नाही. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आपण डेटा अनलॉक करण्यापासून सुरुवात करणार आहोत. मग ओडीबीसी म्हणजे नक्की काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. ते वापरायचं कसं ते शिकू. आणि शेवटी डेटा आपल्या पद्धतीने कसा वापरायचा यावर बोलू. चला तर मग थेट मूळ मुद्द्यावर येऊया. अकाउंटिंगसाठी टॅली हे एक अप्रतिम साधन आहे, हे तर आपण सगळेच जाणतो. पण जेव्हा व्यवसायासाठी काही खास वेगळे रिपोर्ट्स बनवायचे असतात, तेव्हा मात्र खरी कसोटी लागते. म्हणजे बघा, सगळा महत्त्वाचा डेटा टॅलीमध्ये असतो आणि विश्लेषण करायचं असतं एक्सेल किंवा पॉवर बीआय सारख्या साधनांमध्ये. मग या दोघांना जोडणार कसं? हा मधला दुवा कसा साधायचा? इथेच ओडीबीसी एका पुलासारखं कामाला येतं. तर या समस्येवर उपाय काय आहे? तो उपाय आहे ओडीबीसी. याला आपण आपल्या डेटासाठी एक युनिव्हर्सल ट्रान्सलेटर समजू शकतो. म्हणजे असं काहीतरी जे कोणत्याही भाषेतील डेटा सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत रूपांतरित करतं. आता थोडं तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर ओडीबीसी म्हणजे ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. सोप्या शब्दात सांगायचं तर हा एक असा मार्ग आहे ज्यामुळे दोन वेगवेगळी सॉफ्टवेअर्स एकमेकांशी अगदी सहजपणे बोलू शकतात आणि डेटाची देवाणघेवाण करू शकतात. ओडीबीसी नेमकं करता तरी काय? ते टॅलीच्या खास त्याच्या स्वतःच्या भाषेतील डेटाला एका अशा सोप्या, मानक एसक्यूएल फॉर्मॅटमध्ये बदलतं जो एक्सेल आणि पॉवर बीआय सारख्या साधनांना पटकन समजतो. यामुळे डेटा वापरणं खूपच सोपं होऊन जातं. चला, आता हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं ते पाहूया. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? हे खूपच सोपं आहे. कनेक्शनसाठी फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, टॅली प्राईम चालू असायला हवं आणि त्यात कंपनी उघडी हवी. दुसरी, कॉम्प्युटरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन tally.erp9dsn नावाचा ड्रायव्हर शोधायचा. आणि तिसरी, टॅलीचा पोर्ट नंबर जो सहसा 9000 असतो तो वापरून कनेक्शन जोडून टाकायचं. बस, झालं काम. आणि हो, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यासाठी वेगळे पैसे मोजायची अजिबात गरज नाही. हे आपल्या टॅली लायसन्स सोबतच येतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपल्याला मिळतं थेट डेटाशी लाईव्ह कनेक्शन. म्हणजे टॅलीमध्ये बदल की रिपोर्टमध्ये बदल. पण एक मिनिट थांबा. ओडीबीसी वापरायला सुरुवात करण्याआधी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ते काय करू शकतं आणि काय नाही. चला, याच्या मर्यादा आणि ताकद या दोन्ही गोष्टींवर एक नजर टाकूया. हे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ओडीबीसी आपल्याला वाउचर्स, लेजर्स, स्टॉक आयटम्स असा सगळा कच्चा मूळ डेटा देतं, जेणेकरून आपण आपले स्वतःचे रिपोर्ट्स बनवू शकू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते टॅलीमधील तयार बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट लॉस रिपोर्ट थेट उचलून देणार नाही. आणि हाच यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ओडीबीसी डेटा तर देईल, पण त्या डेटाचा वापर करून अर्थपूर्ण रिपोर्ट बनवण्याचं काम म्हणजे ते सगळं लॉजिक आपल्याला आपल्या एक्सेल किंवा पॉवर बीआयमध्ये स्वतः तयार करावं लागेल. बरं, आता हे सगळं करताना काही अडचणी येऊ शकतात नाही का? तर मग काळजी नसावी. चला, काही सामान्य समस्या आणि त्यावरचे सोपे उपाय पाहूया. सगळ्यात जास्त कोणती अडचण येते तर ती म्हणजे कनेक्शनच होत नाही. कनेक्शन अयशस्वी झालं तर नेमकं काय करायचं? याचं एक मोठं कारण असू शकतं कम्प्युटरचा फायरवॉल. उपाय अगदी सोपा आहे. आधी तपासा की टॅली चालू आहे का, मग पोर्ट नंबर बरोबर आहे का ते पहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कम्प्युटरच्या फायरवॉल सेटिंग्जमध्ये जाऊन टॅलीला परवानगी द्या. आता दुसरी अडचण, समजा एका कम्प्युटरवर कनेक्शन होतंय पण नेटवर्कमधल्या दुसऱ्या कॉम्प्युटरवरून नाही होत आहे. असं का बरं होतं? याचं कारण ही बहुतेक करून फायरवॉलच असतं. ज्या कम्प्युटरवर टॅली इन्स्टॉल आहे तिथल्या फायरवॉल सेटिंग्जमध्ये जाऊन नेटवर्कमधील इतर कम्प्युटर्सना सुद्धा कनेक्शनची परवानगी द्यावी लागते. आणि एक खूप कॉमन प्रॉब्लेम, कधीकधी खूप जास्त डेटा काढताना टॅली एकदम स्लो होतं किंवा चक्क हँग होतं. हे खरंच एक मोठी समस्या आहे. यावर उपाय काय? आणि हा उपाय म्हणजे एक सुवर्ण नियम समजा. डेटा कधीच एकाच वेळी पूर्णच्या पूर्ण काढू नका. नेहमी आपल्या क्वेरीमध्ये तारीख किंवा इतर एखादा फिल्टर वापरा. उदाहरणार्थ, मला फक्त ह्या महिन्याचाच डेटा हवा आहे असं केल्याने टॅली कधीच स्लो होणार नाही.
तर मग आज आपण काय शिकलो? चला एकदा महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा नजर टाकूया. थोडक्यात सांगायचं झालं तर ODBC हे आपल्या डेटाचं ट्रान्सलेटर आहे. ते आपल्याला थेट कच्च्या डेटावर काम करण्याची संधी देतं. कनेक्शनमध्ये काही अडचण आली तर बहुतेक वेळा फायरवॉल तपासावा लागतो. आणि हो, चांगल्या स्पीडसाठी नेहमी फिल्टरचा वापर करा. आणि आता जाता जाता एक विचार. आता डेटाशी जोडणी करण्याचा मार्ग तर मिळालाय. मग विचार करा, हाच डेटा आपल्या व्यवसायाबद्दल कोणती नवीन आणि महत्त्वाची गोष्ट सांगू शकेल.